हा आहे भारत आणि न्यूझीलंड व्यापार करार म्हणजेच इंडो पॅसिफिक प्रॉस्पॅरिटी पॅक्टचा अगदी थोडक्यात पण अचूक आढावा. आता बघा, सध्या आपला दोन्ही देशांमधला व्यापार फक्त 1.3 अब्ज डॉलर्सचा आहे. पण या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे न्यूझीलंड भारतात तब्बल 20 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करणार आहे, जो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी थेट व्हीआयपी पास ठरणार आहे. यातली पहिली आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. भारताच्या 100% निर्यातीला म्हणजे आपले कापड आणि औषधं यांसारख्या वस्तूंना न्यूझीलंडमध्ये पूर्णपणे ड्युटी फ्री प्रवेश मिळेल. आणि या बदल्यात आपणही 95% उत्पादनांवरचे टॅरिफ कमी करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, अरे मग आपल्या स्थानिक शेतकऱ्यांचं काय? तर काळजी करू नका. डेअरी आणि शेतीसारख्या संवेदनशील क्षेत्रांना यातून पूर्ण सुरक्षित ठेवलंय. म्हणजे पाहुण्यांसाठी घराचा मुख्य दरवाजा उघडलाय खरा, पण आपली खाजगी तिजोरी एकदम सेफ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा करार फक्त जहाजातून जाणाऱ्या मालापुरता मर्यादित नाही, तर आपल्या टॅलेंटला ग्लोबल बनवणार आहे. न्यूझीलंड आता आयटी आणि टेलिकॉमसह तब्बल 118 सेवा क्षेत्र खुली करत आहे. शिवाय भारतीयांसाठी नवीन टीईई म्हणजेच तात्पुरता रोजगार विसा, विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्क राईट्स आणि दरवर्षी 1000 तरुणांसाठी वर्किंग हॉलिडे व्हिसा सुरू होणार आहे. आहे की नाही कमाल? आणि तिसरं म्हणजे एकदम सुपर फास्ट व्यापार. ही सगळी प्रोसेस आता पेपरलेस आणि सोपी होणार आहे. आता याचा फायदा फक्त बड्या कंपन्यांनाच होईल असं तुम्हाला वाटत असेल, पण अजिबात नाही. या फास्ट ट्रॅक सिस्टमचा थेट फायदा आपले छोटे व्यावसायिक म्हणजेच एमएसएमई आणि महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना होणार आहे. खरंच सांगायचं तर ही व्यापार वाढवण्याची पिढीतून एकदाच मिळणारी सुवर्णसंधी आहे. थोडक्यात सांगायचं तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून आणि निर्यातीला एक मोठा बूस्ट देऊन हा करार भारताची जागतिक व्यापारातील ताकद वाढवण्यासाठी एक भक्कम पाया रचत आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.